चिखलदरा तालुक्यातील नागपूर येथील वसंतराव नाईक अनुदानित निवासी आश्रम शाळेतील पाण्याची टाकी कोसळून एका 14 वर्षीय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 3 मुली जखमी झाल्या आहेत। घटनेनंतर मृत मुलीच्या कुटुंबियांना 50 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळेपर्यंत अंत्यविधी न करण्याचा निर्णय घेत राजकुमार पटेल व त्यांच्या सहकार्यांनी आंदोलन छेडले। प्रकल्प अधिकारी कार्यालयासमोर मृतदेह ठेवून आंदोलनाची चेतावणी दिली होती। पोलिसांनी समज देऊनही राजकुमार पटेल, त्यांचे पुत्र रोहित पटेल व इतर 300-400 कार्यकर्त्यांनी सार्वजनिक रस्ता अडवला व मृतदेह रस्त्यावर ठेवल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला। यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत प्रकरण आवरण्याचा प्रयत्न केला, मात्र रोहित पटेल यांनी वाहनाने पोलिसांवर गाडी चढवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे। या प्रकारात चिखलदरा पोलिसांनी विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला असून रोहित पटेल यांना ताब्यात घेऊन अचलपूर न्यायालयात हजर केले असता त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। त्यांची रवानगी अमरावती कारागृहात करण्यात आली आहे। या घटनेमुळे मेळघाट परिसरात संतापाची लाट उसळली असून राजकीय वातावरणही तापण्याची शक्यता आहे।